उत्कृष्ट निर्मितीचा ध्यास घेतलेल्या अक्षय क्रिएशनने सादर केलेल्या दूरचित्रवाणी मालिका आणि दूरदर्शनपट गाजले. प्रेक्षकांनी ते नावाजले. त्यांना ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटले. प्रेक्षकांच्या दृष्टीने अक्षय क्रिएशनची निर्मिती ही नेहमीच अक्षय मनोरंजनाचा ठेवा ठरली. अक्षय क्रिएशनच्या प्रत्येक चित्रमालिकेसाठी जे शीर्षक गीत तयार करण्यात आलं ते मधुर गुणगुणण्यासारखं तर होतंच, पण जीवनाकडे होकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवणारं होतं. अशा अवीट गोडीच्या या शीर्षक गीतांची मालिका आम्ही सादर करीत आहोत. कधी चाल आठवते पण शब्द आठवत नाहीत. कधी अर्थ भावलेला असतो, भिडलेला असतो, पण चाल आणि शब्द नीट आठवत नसतात. आमच्या अनेक रसिक प्रेक्षकांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद म्हणून ही शीर्षक गीतांची ध्वनिफीत आम्ही सादर करीत आहोत. वाळू परी सुख दे, वाळू परी सुख दे, जाई हातातूनी सुटुनी, नाजूक संबंधांचे धागे जाते कसे गुंतुनी. आली तुझ्या संगती, आली तुझ्या संगती, मी छाया तुझी होऊनी, सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी. एकच वर मागूया, लाभो जीवन नवऱ्याला, घरपतीचे माझा स्वर्ग असे, मी भाग्यवती मज गर्व असे, घरपतीचे माझा स्वर्ग असे, मी भाग्यवती मज गर्व असे, माहेराची ओढ का तरी लागे जीवाला, माहेराची ओढ का परी लागे जीवाला. वाळू परी सुख दे, वाळू परी सुख दे, जाई हातातूनी सुटुनी, नाजूक संबंधांचे धागे जाते कसे गुंतुनी. तुझ्या संगती, मी छाया तुझी होऊनी, सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी, हा दुरावा तरी कामनी, हा दुरावा.
दुरावा तरी कामनी. शीर्षक गीत लिहिणे हे खरोखरीच कौशल्याचं काम आहे. शीर्षक गीत हा तर मालिकेचा प्राण असतो. मालिकेविषयी बरंच काही सांगण्याचं काम हे शीर्षक गीत करत असतं. शीर्षक गीतच प्रेक्षकांच्या मनात मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करतं. शीर्षक गीत म्हणजे जणू त्या मालिकेचं सारच असतं. दुरावाच्या शीर्षक गीतामध्ये स्त्रीची युगानुयुगाची व्यथा मांडली आहे. स्त्री लग्न करते तेव्हा स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचं विसर्जन करते. लग्नानंतर तिचं नावच बदलतं असं नाही, तर ती आमूलाग्र बदलते. तिची जीवन पद्धती बदलते, जीवनशैलीच बदलते. आपल्या मनाला मुरड घालते. सासरच्यांची मर्जी सांभाळत जगताना स्त्रीची होणारी तडफड स्त्रीलाही फारशी जाणवत नाही, पण सृजनात्मक लिखाण करणाऱ्या लेखकाला प्र.ल. मयेकरांना जाणवते. नाही कोणी रे कोणाचा रे, जो तो असे स्वतःचा इथे. नाती गोती शब्द सारे फुटे, मैत्रीचे प्रीतीचे प्याले रीते. एकाकी वाटाने अनाही दिशानी अंधारे लाटोनी. आले तुझ्या संगती, आले तुझ्या संगती, मी छाया तुझी होनी. सर्वस्व माझे दिले, हा दुरावा तरी कामनी. हा दुरावा स्त्री कितीही हुशार, तडफदार, तरतरीत, चतुर असली तरी नवऱ्यासमोर दुय्यम भूमिका स्वीकारते. पण नवऱ्याला मात्र तिच्या त्यागाची, समर्पणाची कदर नसते. अगदी प्रभू रामासारखा आदर्श पुरुषोत्तम सुद्धा आपल्या पत्नीला, सीतेला अग्निदिव्य करायला लावतो. जगाला समजून घेणारा नवरा स्वतःच्या पत्नीला मात्र समजून घेत नसतो. महात्मा गांधींसारखा खराखुरा सत्याग्रही कस्तुरबांशी वागताना कधी कधी अट्टाग्रही वाटतो. म्हणूनच एखाद्या कवीची बायको म्हणते, मी त्यांची बायको होण्यापेक्षा मैत्रीण झाले असते तर फार बरं झालं असतं. किंवा ऋषितुल्य अण्णासाहेब कर्व्यांची बायको सुनेला म्हणते, तू नशीबवान आहेस, त्यांची सून झालीस, बायको नाही झालीस. काही सन्माननीय अपवाद वगळता नवरा म्हणजे स्त्रीच्या पदरातील जळता निखाराच असतो. निखारा विझू द्यायचा नाही आणि पदर पेटू द्यायचा नाही, अशी दुहेरी कसरत स्त्रीला आयुष्यभर करावी लागते. पतीच्या मरणानंतर त्याच्या सरणावर सती जायची चाल कायद्याने बंद केली आहे खरी, पण बहुसंख्य भारतीय स्त्रिया जिवंतपणी हर घडी सती जात असतात. दुःखाच्या ज्वाळेत जळून स्त्री खाक होत नाही, सोन्यासारखी उजळून निघते, कसाला उतरते. स्त्री पुरुषातील नात्यामध्ये जवळिकीबरोबर असतो दुरावा. वर्षानुवर्ष एकमेकांबरोबर काढल्यावर आपण एकमेकांना चांगलं ओळखू लागलो असं वाटत असतानाच स्वभावाच्या एकमेकाला अपरिचित बाजू समोर येतात. स्त्री पुरुषांमधील सर्वात नाजूक नात्यात, नवरा बायकोमधल्या नात्यात निर्माण होतो दुरावा. अक्षय क्रिएशनने मालिकांच्या विषयातील विविधता कायम राखली. कधी मनोविश्लेषणात्मक विषय निवडले, तर कधी अगदी मजेशीर, हलके फुलके फॅन्टसी असलेले. हसत खेळत घडते गंमत कळत न कळत. या शीर्षक गीतावरून मालिकेची कथाकल्पना कळणं खरोखरच कठीण आहे. आणि म्हणूनच थोडीशी मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी एवढीच कथा आम्ही सांगणार आहोत. वामनराव एक अतिशय वक्तशीर, पापभिरू, नाकासमोर चालणारे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मध्यमवर्गीय सभ्य गृहस्थ. त्यांच्या शेजारचे डॉक्टर गोखले हे विलक्षण गृहस्थ आहेत. क्षकिरण टाकून माणसाच्या शरीरातील भागाचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे डॉक्टर गोखलेंनी लावलेल्या ज्ञकिरणाच्या शोधामुळे माणसाच्या मनात काय चाललंय ते दिसू लागतं. वरवर पाहता धार्मिक असणाऱ्या वामनरावांचा हा ज्ञ आलेख खरं तर धर्मचिन्हांनी भरलेला असायला हवा. पण वामनरावांच्या मनात एक गोड छोकरी आहे. त्यांच्याही नकळत ती त्यांच्या मनात शिरली आहे. आणि वामनरावांचं दुर्दैव असं की ती मुलगी वामनरावांच्या चतुर बायकोला, अंजली देवीला सुद्धा दिसतेय. माणसाचं मन दूरदर्शनवरच्या पडद्यावर दिसल्याने घोटाळेच घोटाळे होतात. वामनरावांच्या मेहुण्याला, संजूला
डॉक्टर गोखलेंच्या बायकोबद्दल जे आकर्षण आहे ते नेमकं डॉक्टर गोखलेंना कळतं. डॉक्टर गोखले ज्ञ किरणाच्या बाबतीत पार पोहोचलेले असल्यामुळे ते वामनरावांच्या मेहुण्याचं प्रीती केंद्रच रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उद्ध्वस्त करतात आणि प्रेमवीर संजूला आता प्रेमात पडणं कठीण होऊन बसतं. ही हसत खेळत मालिका बघताना प्रेक्षक हसत असतात, कथेला मिळणाऱ्या वळणामुळे आश्चर्यचकित होत असतात. पण त्याच वेळी त्यांच्या मनात गमतीशीर विचार येतो. आपलं मन कोणाला वाचता आलं तर, आपलं मन कोणाला कळलं तर, आपल्या मनात येणारे विचार दुसऱ्या कोणाला कळू शकले तर, बापरे, अशा यंत्रामुळे फायदा होईल की तोटा? जे दुसऱ्याला सांगायचा संकोच वाटतो ते त्याला सरळच कळलं तर? कधीकधी आपण जे आपल्या फसव्या चेहऱ्याआड सफाईने लपवतो ते पारदर्शकपणे लोकांना कळलं तर आपण अडचणीत येऊ. समोरच्याला आपलं मन कळत असल्यामुळे त्याच्याशी छक्के पंजे नाही करता येणार. पण ज्याचं मन वाचलं जातं तो आणि ज्याचं मन वाचलं जाणार तो यांच्यात घडणारी गंमत बघायला मजा येते हे नक्की. ही कथा ऐकल्यावर हे शीर्षक गीत ऐकण्यातला आनंद द्विगुणित होतो की नाही बघा. हसत खेळत घडते गंमत कळत न कळत न कळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत न कळत. आपलेच दात आपलेच ओठ आपलेच दात आपलेच ओठ तरीही एक दुजाशी नाही हो जुळत हो जुळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत न कळत. कळते पण नाही वळत असे आई बाबा म्हणत समझे. कळते पण नाही वळत असे आई बाबा म्हणत. कळत न कळत कळत न कळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत. हसत खेळत. लोकप्रिय गाण्यांचे शब्द घेऊन अनेक वेळा सिनेमांची नावं बनवतात. जसं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हसीना मान जाएगी वगैरे वगैरे. तसंच काहीसं हसत खेळतच्या वेळी झालं. या गाण्यातल्या कळत नकळत या शीर्षकाची मालिका अक्षय क्रिएशनने सादर केली. त्याचं शीर्षक गीत होतं जीवन म्हणजे गंमत गंमत चार दिवसांचा मेळा. जीवनाचा खेळ हा आनंदाने खेळा. जीवन म्हणजे गंमत गंमत चार दिवसांचा मेळा. जीवनाचा खेळ हा आनंदाने खेळा. कळत न कळत रुसवे फुगवे विसरूया. कळत न कळत खुलकन हसूया. कळत न कळत रुसवे. विनोदी मालिका बनवण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. मुळात विनोद हा सहज रोजच्या जीवनातला असला पाहिजे. आपण आपलंच प्रतिबिंब पाहतो आहोत हे तर आपल्याही आयुष्यात घडू शकतं असं वाटलं तरच प्रेक्षकांना विनोदी मालिका मनापासून आवडतात. शेजारी असलेल्या बंद घरात कोण राहायला येणार, तो कसा असणार, त्याच्याशी आपलं पटेल की नाही, त्याचा स्वभाव कसा असेल, तो कसा वागेल, एक नाही अनेक असे बरेच प्रश्न असतात. आपल्या शेजारी राहायला येणाऱ्या, आपल्या बिल्डिंगमध्ये कॉलनीमध्ये राहायला येणाऱ्या नव्या माणसाबद्दल एक विचित्र उत्सुकता आपल्या मनात असते. त्या माणसांबद्दल प्रथमदर्शनी काही आडाखे आपण बांधतो. ते कधी चुकतात, कधी बरोबर ठरतात. शेजाऱ्याविषयींच्या अपेक्षांची आणि अपेक्षाभंगांची ही कहाणी कळत नकळत जी रंगवली होती सुधीर जोशी, नयना आपटे, विजय कदम, श्रुती जोगळेकर, प्रतीक्षा लोणकर या कलावंतांनी. सहज फुलणारा विनोद बघण्यासाठी प्रेक्षक दूरदर्शन संचासमोर येत असत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी शीर्षक गीत सुरू होत असे.
खेळ हा आनंदाने खेळा. जीवन म्हणजे गंमत गंमत चार दिवसांचा मेळा. जीवनाचा खेळ हा आनंदाने खेळा. कळत न कळत रुसवे फुगवे विसरूया. कळत न कळत खुदगन हसूया. कळत न कळत रुसवे फुगवे विसरूया. कळत न कळत खुदगन हसूया. जीवन म्हणजे गंमत गंमत चार दिवसांचा मेळा. हे 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 जीवन म्हणजे केवळ गंमत जम्मत नाही. जीवन म्हणजे केवळ कळत नकळत घडणारी गंमत नाही. याची जाणीव अक्षय क्रिएशनला असल्यामुळेच चैतन्य या मालिकेचं शीर्षक गीत धीर गंभीर गूढ गंभीर समुद्राच्या लाटांचं पार्श्वसंगीत घेऊन जन्माला आलं. चैतन्य ही एका आगळ्या वेगळ्या विषयावरची मालिका होती. एक खेडवळ कुटुंबात शेपूट असलेलं मूल जन्माला येतं. हे मूल म्हणजे हनुमंताचा अवतार म्हणावा की साधं माकड, तो देवाचा अवतार म्हणावा की माणसाचा पूर्वज म्हणावा, असे प्रश्न त्या खेड्यातल्या लोकांसमोर उभे राहिले. तो देवाचा अवतारही समजला जाऊ नये किंवा तो विकृतही समजला जाऊ नये असं त्या मुलाच्या बजरंगाच्या आईला वाटलं. ती खेड्यातून पळून गेली दूर, पण अपघातात मरण पावली. तिच्या निराधार मुलांना एका श्रीमंत सहृदय माणसाने आश्रय दिला. ही दोन्ही मुलं मोठी झाली. एक उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि दुसरा मंदबुद्धी. हा मंदबुद्धी मुलगा माणसात येऊ लागला, सुधारू लागला. उच्च विद्याविभूषित मुलाचा स्वार्थ दुखावला जाऊ लागला. मंदबुद्धी मुलगा माणसात येताच त्याला जगाचा स्वार्थीपणा जाणवू लागला. आपण वेडे होतो तेच चांगलं होतं असं वाटू लागलं. माणूस सुशिक्षित असतो पण तो सुसंस्कृत असतो का? तो दोन पायांवर चालतो म्हणून त्याला माणूस म्हणायचं की त्याच्या मनात असलेल्या जनावराकडे दुर्लक्ष करायचं? असे प्रश्न चैतन्य मालिकेने उपस्थित केले. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता काही मूलभूत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. चैतन्य ही मालिका लोकांच्या चर्चेचा विषय बनली होती. जनावर सदृश माणसाचे सुसंस्कृत माणसात रूपांतर कसं होतं याची उत्सुकता मालिकाभर कायम होती. या मालिकेत अलका आठले, सयाजी शिंदे, स्मिता तळवलकर, शशिकांत शिरसेकर आणि विनय आपटे यांचा समर्थ अभिनय होता. या मालिकेच्या कथानकातील चढ उतारांचं, कथानकातील वळणांचं, कलाटण्यांचं योग्य वर्णन या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये होतं.
मालिका करत असतानाच अक्षय क्रिएशनने 4 दूरदर्शन चित्रपट केले. त्यांच्या कथा अर्थातच चाकोरी बाहेरच्या होत्या. निरागस या टेलिफिल्ममध्ये आई वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे कुलूपबंद घरात एकट्या राहणाऱ्या मुलाची हृदयस्पर्शी कथा होती. या टेलिफिल्मला रापा या संस्थेचं 96-97चं उत्कृष्ट टेलिफिल्मचं पारितोषिक मिळालं. लेखक विनोद हडप हे त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट मराठी लेखक ठरले. जोडी तुझी न माझीमध्ये आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याची वैशिष्ट्य आपल्या चेहऱ्याशी जुळत नाहीत म्हणून चेहऱ्याची वैशिष्ट्ये बदलणाऱ्या एजन्सीद्वारे नवऱ्याचा चेहरा बदलायची एक वेगळीच कल्पना मांडली होती. अभिनेत्री रीमाने या टेलिफिल्ममध्ये खलनायिकेची भूमिका सहजपणे रंगवली होती. ही टेलिफिल्म पण रापाचं 97-98चं पारितोषिक घेऊन गेली. रापा या संस्थेकडून अक्षय क्रिएशनला लागोपाठ 3 वेळेला सर्वोत्कृष्ट निर्मितीची पारितोषिकं मिळाली. सखी सहचरी या टेलिफिल्मला मिळालेल्या बक्षिसामुळे अक्षय क्रिएशनची हॅट्रिक झाली. अक्षय क्रिएशनची आणखीन एक टेलिफिल्म होती ऋणानुबंध. या टेलिफिल्ममध्ये आपल्या आईचा आपल्या वडिलांनी खून केलाय असं छोट्या मुलाला वाटत राहतं. आईचा तोल जाऊन ती पडली की वडिलांनी रागाच्या भरात तिला ढकलून तिचा खून केला हे त्या मुलाला कळत नाही. आईच्या अपघाती मृत्यूमुळे त्या मुलाची वाचा जाते. मुलगा आत्मविश्वास गमावून बसतो. मुलामध्ये आत्मविश्वास यावा, त्याच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हावा म्हणून वडील आपले प्राण पणाला लावतात. त्यात वडील पांगळे होतात, पण मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करतात. या टेलिफिल्ममध्ये रमेश भाटकर, रुपाली वैद्य, अलका आठले, सुधीर जोगळेकर यांचा अभिनय खरोखरीच वाखाणण्याजोगा होता. अक्षय क्रिएशनची निर्मिती म्हणजे सुधीर जोगळेकरांचा अभिनय, शशिकांत देशपांडे यांचं दिग्दर्शन आणि विनोद हडपांचं लेखन हे समीकरण होऊ लागलं. चांदणी मी तुझीने विनोद हडप, सुधीर जोगळेकर आणि शशिकांत देशपांडे यांच्या संयुक्त यशावर शिक्कामोर्तब केलं. मी तुझी चांदणी, मी तुझी प्रकाश देत जाई. या शीर्षक गीतावरून असं वाटतं की ही मालिका स्त्रियांच्या व्यथा मांडणारी असावी. तशी ती होतीही. स्त्री ही वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक हित बाजूला ठेवून दुय्यम भूमिका घेते. ती नवरा बायकोच्या नात्यात नेहमी कमीपणा स्वतःकडे घेते. हाच खरं तर तिच्या मनाचा मोठेपणा असतो. पृथ्वीपासून चांदणी दूर असल्याने ती आकाराने लहान वाटते. खरं तर ती चंद्रापेक्षा आकाराने मोठीच असते. हे या मालिकेचं सार होतं. पण एवढंच मांडून ही मालिका सादर केली असती तर ती अक्षय क्रिएशन या संस्थेची निर्मिती ठरलीच नसती. या मालिकेत एक प्रतिथयश कादंबरीकार आणि त्याच्या सावलीत न जगता आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारा त्याचा मुलगा यांचा संघर्ष होता. प्रतिथयश कादंबरीकाराची भूमिका प्रख्यात नट विक्रम गोखले यांनी केली होती. कर्तबगार नवरा आणि कर्तबगार मुलगा यांच्या संघर्षात जिची कोंडी झाली अशा स्त्रीची भूमिका फैयाज या संवेदनशील अभिनेत्रीने केली होती. वडिलांपेक्षा मोठं व्हायचं या भावनेने पछाडलेला मुलगा जेव्हा येनकेनं प्रकारेनं मोठा होऊ पाहतो तेव्हा त्याचं होणारं अधःपतन हा या कथेचा प्राण होता. आपल्या कर्तबगार नामवंत बापापेक्षा मोठं होणं म्हणजे अफाट पैसा कमावणं अशी कल्पना उराशी बाळगून एका सज्जन प्राध्यापकाचं गुन्हेगारात कसं रूपांतर होतं हे पाहण्यासारखं होतं. कमी वेळात अफाट पैसा कमवायची लालसा मध्यमवर्गीयांना असते आणि या लालसेचा गैरफायदा उठवून अल्पावधीत पैसे दुप्पट तिप्पट करणारे लफंगे समाजात असतात. या लफंग्यांचं प्रतिनिधित्व करणारा अवधानी हा खलनायक अशोक शिंदे या गुणी नटाने झोकात उभा केला. अलीकडच्या काळात अशा अनेक योजनांद्वारे फसवले गेलेल्या मध्यमवर्गीयांना आपलीच कथा आणि व्यथा आपण पडद्यावर पाहत आहोत असं वाटलं. चांदणी मी तुझी ही एक प्रेमकथा म्हणून सुरू झाली आणि मालिकेच्या उत्तरार्धात तिने मध्यमवर्गीयांना अशा फसव्या लोकांपासून सावध राहायचा इशारा दिला. दूरदर्शन मालिका या केवळ रंजनवादी असू नयेत तर त्याद्वारे समाज प्रबोधन व्हावं हा अक्षय क्रिएशनचा उद्देश या मालिकेमुळे पुरा झाला. या मालिकेने
फसलेल्यांच्या व्यथेला तोंड फोडलं आणि अनेकांना फसवणूक होण्यापासून वाचवलं. सुखाच्या मृगजळापाठी धावणाऱ्या सगळ्यांसाठी या शीर्षक गीताच्या ओळी म्हणजे झणझणीत अंजन ठरल्या. मी तुझी चांदणी, मी तुझी प्रकाश देत जाई, प्रकाश देत जाई. आयुष्याकडे निकोप दृष्टीने पहा असं सांगणाऱ्या चांदणी मी तुझी नंतर अक्षय क्रिएशनने नवा उपक्रम हातात घेतला. दृष्टी. दृष्टी ही मालिका करायला घेतली आहे. या मालिकेचं शीर्षक गीत तयार आहे. त्यातील कथानक रंजक आणि समाजाभिमुख व्हावं म्हणून अक्षय क्रिएशनची मंडळी प्रयत्नशील आहेत. या शीर्षक गीताचे शब्द आहेत संदीप खरे यांचे आणि गीत स्वरबद्ध केलं आहे प्रवीण जोशी यांनी. शब्द लाभण्याआधी येथे लाभत असते दृष्टी, जे शब्दांना उमगत नाही सांगत हसते दृष्टी. कधी दृष्टीचा दृष्टीशी या अलगद जमतो मेळ, दृष्टी आडून रंगत असतो कधी मनाचा खेळ. मना मनाच्या आंतरसीमा आंतरसीमा शोधत असते दृष्टी. शब्द लाभण्याआधी येथे लाभत असते दृष्टी, जे शब्दांना उमगत नाही सांगत असते दृष्टी. दृष्टीचं वर्णन करताना कवी म्हणतो, तेज तमाच्या राज्यामधली सीमा असते दृष्टी. किती अर्थपूर्ण शब्द आहेत, किती अचूक शब्द आहेत. त्यांची उदाहरणं देत बसण्यापेक्षा हे अख्खं गाणंच ऐका ना. शब्द लाभण्याआधी येथे लाभत असते दृष्टी, जे शब्दांना उमगत नाही सांगत हसते दृष्टी. दृष्टी नसता शतसूर्यांचे तेज काय कामाचे, दृष्टी असता लोभविते मग रूपही काळोखाचे. तेज तमाच्या राज्यामधली सीमा असते दृष्टी. शब्द लाभण्याआधी येथे लाभत असते दृष्टी, जे शब्दांना उमगत नाही सांगत असते दृष्टी. डोळे हे पंचज्ञानेंद्रियांपैकी एक. डोळेच नसते तर परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचं दर्शनच झालं नसतं. पण डोळे नसताना कल्पनेने साकारलेलं जग आणि दृष्टी प्राप्त झाल्यावर दिसणारं जग यात जमीन आसमानाचं अंतर असलं तर दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाला हा धक्का सहन होईल.
दृष्टी नव्हती तेच बरं होतं अशी भावना दृष्टी आल्यावर होत असेल का? प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण एखाद्या आंधळ्या व्यक्तीला दृष्टी आल्यावर प्रेम डोळस होतं का? आंधळ्या व्यक्तीने एखाद्याचा आवाज ऐकून केलेलं प्रेम दृष्टी प्राप्त झाल्यावरही त्या व्यक्तीला पाहून टिकून राहतं की नाहीसं होतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अक्षय क्रिएशन आपल्या दृष्टी या नव्या मालिकेत देणार आहे. अक्षय क्रिएशनची ही ध्वनिफीत ऐकणाऱ्यांच्या मनात नक्कीच प्रश्न उभा राहिला असेल. अक्षय क्रिएशनच्या गाजलेल्या आणि अजूनही कुठल्याही वाहिनीवर आवर्जून जी पाहिली जाते त्या संस्कारविषयी या ध्वनिफीतीत काहीच कसं सांगितलं नाही. संस्कारच्या उल्लेखाशिवाय ही ध्वनिफीत संपवणं खरोखरच शक्य नाही. संस्कारविषयी काही बोलण्या अगोदर संस्कार या मालिकेचं रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं शीर्षक गीत ऐकवल्याशिवाय आम्हाला आणि ते ऐकल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही याची खात्री असल्यामुळे ते शीर्षक गीत आधी ऐकवतो. तेजस्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार. संस्कार ही मालिका म्हणजे अक्षय क्रिएशनचं पहिलं धाडस होतं. या क्षेत्रातला अनुभव नव्हता, पण अगदी नवा ताजा तवाना विषय मालिकेद्वारे मांडायची जिद्द होती. शिक्षणाचा बाजार होताना मूल्य शिक्षण देण्याची गरज अक्षय क्रिएशनला जाणवली. विद्यार्थ्यांना शाळेचं आणि शाळेतल्या शिस्तीचं महत्त्व पटवणारी कथा मांडावी असं अक्षय क्रिएशनच्या सुधीर जोगळेकरांना वाटलं. या जोगळेकरांच्या मनातील कथाबीजाचं एका संस्मरणीय मालिकेत रूपांतर केलं श्री विनोद हडप यांनी. या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं श्री कुमार सोहनी यांनी. या मालिकेत नायिका नव्हती, खलनायक नव्हता, प्रचलित अर्थाने कथा नव्हती, आणि तरीही मालिकेत पुढे काय होणार ही उत्सुकता कायम होती. या मालिकेत विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याविषयी दोन भिन्न दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींचा संघर्ष होता. प्रख्यात नट मोहन जोशींनी या मालिकेतील शाळेच्या मुख्याध्यापकांची बल्लाळ सरांची भूमिका केली होती, आणि बल्लाळ सरांचा भर विद्यार्थ्यांना फुलू द्या, चुकू द्या आणि चुकांमधून शिकू द्या या सूत्रावर होता. तर सुधीर जोगळेकरांनी साकारलेल्या कडक शिस्तीच्या देवसरांचा भर चुकणाऱ्या मुलांना कडक शिक्षा करण्यावर होता. बल्लाळ सरांचं म्हणणं होतं, शिक्षा शरीराला नाही मनाला व्हायला हवी. बालमानसशास्त्राचा अभ्यास करून मुलांना घडवू पाहणारे बल्लाळ सर आणि लष्करी शिस्तीत मुलांना ठेवू पाहणारे देवसर यांच्यातला अनोखा संघर्ष या मालिकेत होता. बल्लाळ सर नायक असले तरी देवसर मात्र खलनायक नव्हते, कारण देवसरांचं या मालिकेतील व्यक्तिचित्रण काळ्या रंगात केलेलं नव्हतं. फी भरू न शकणाऱ्या मुलांची फी भरणारे देवसर, संध्याकाळी क्रीडांगणावर खेळ संपल्यावर स्वतःच्या खर्चाने मुलांना दूध पाजणारे देवसर, मुलांवर देशभक्तीचे संस्कार करणारे आणि देशभक्तीने भारलेले देवसर, अशा अनेक छटा देवसरांमध्ये होत्या. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा, त्यात विद्यार्थ्यांचा असलेला सहभाग, कार्यानुभवाचं तास, त्यातील दिखाऊपणा, शाळेतील स्नेहसंमेलन, स्नेहसंमेलनासाठी नाटक बसवणे आदी शालेय जीवनातील नित्याच्या गोष्टी मालिकेत दाखवल्या गेल्या असल्यामुळे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना आपण स्वतःलाच आरशात पाहत असल्याचा भास झाला. बल्लाळ सर शाळेत येण्यापूर्वी देवसर अतिशय अलंकारिक, कृत्रिम, विद्यार्थ्यांना न पेलणाऱ्या भाषेतील भाषणं घोटवून घेत असत. त्यामुळे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधली न राहता विविध शाळांमधल्या शिक्षकांची होत असे. बल्लाळांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, स्पर्धेतलं यश महत्त्वाचं नाही, वक्तृत्व स्पर्धेत एखाद्या विषयावर स्वतः अभ्यास करून तो विषय आपल्या अकलेप्रमाणे आपल्या शब्दात मांडणं महत्त्वाचं आहे. बल्लाळ सर आले ते नवीन विचारांचं वारं घेऊनच. परीक्षांमध्ये कॉपी करणारे विद्यार्थी ही खरं तर सर्वच शाळांची डोकेदुखी आहे. बालमानसशास्त्र लक्षात घेऊन हा प्रश्न बल्लाळ सरांनी सोडवून दाखवावा असं आव्हान देवसरांनी दिलं. बल्लाळ सरही विचारात पडले आणि त्यांनी मुलांना परीक्षेच्या काळात पुस्तकं राजरोस उघडी ठेवून पेपर लिहायची परवानगी दिली.
वरवर पाहता पुस्तकं बघून परीक्षा देणं सोपं वाटतं, पण अभ्यास झालेला नसेल, पुस्तकाशी नीट परिचय नसेल तर पुस्तकं उघडी ठेवून उत्तरपत्रिका लिहिणं कठीण आहे हे मालिकेतील मुलांच्या लक्षात येतं. अशा प्रसंगाने परीक्षा पद्धतीच्या दोषांवर अचूक बोट ठेवलं आहे. परीक्षा म्हणजे स्मरणशक्तीची परीक्षा आहे, ती ज्ञानाची किंवा बुद्धिमत्तेची चाचणी नव्हे हे या मालिकेने ठासून सांगितलं. यातील ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या शिक्षकांचं मुलांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होतं. बल्लाळांनी त्यांना समजेल अशा पद्धतीने सांगितलं की दिलेल्या किमतीच्या मूल्या एवढी वस्तू मिळत नसेल तर जसा ग्राहकाला तक्रार करायचा हक्क आहे तसाच तक्रार करण्याचा हक्क फी दिल्यावर योग्य ते शिक्षण मिळत नसेल तर विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आहे. वर्गात मुलांचं लक्ष नसेल तर मुलांकडे जेवढा दोष जातो तेवढाच दोष मुलांना रुक्षपणे शिकवणाऱ्या शिक्षकांकडे जातो. हे तत्वही संस्कार मालिकेत मांडलं होतं. समोर बसलेले विद्यार्थी म्हणजे काही गुरांचा कळप नाही, त्या मुलांच्या आवडीनिवडी पाहणं, त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त आणखीन कुठे कल आहे हे पाहणं, अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंद जोपासायला विद्यार्थ्यांना मदत करणं हेही शिक्षकांचं कर्तव्य आहे. हे संस्कारमध्ये आम्ही प्रकर्षाने मांडलं होतं. शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न उभे राहिले पाहिजेत, ज्ञानपिपासा निर्माण झाली पाहिजे. प्रश्न विचारणारे उद्धट आणि त्रासदायक समजले जाऊ नयेत हे संस्कारने शिक्षकांना समजावून सांगितलं. एखादं नाटक घेऊन ते सरधोपटपणे तालीम मास्तरासारखं बसवणं, घोकून घेणं ही साधारणपणे आंतरशालीय नाटिक स्पर्धेतील रीत. पण संस्कार मालिकेतील कीर्तने मॅडम एखादी कल्पना घेतात, त्यावर मुलांना विचार करायला लावतात, सुसूत्रपणे संवाद रचायचं तंत्र मुलांना शिकवतात. मुलांना त्यामुळेच नाटकाबद्दल आपुलकी वाटते, ती नाटकात रस घेतात आणि विलक्षण तन्मयतेने नाटक सादर करतात. नाटक बसवण्याची ही उत्स्फूर्त पद्धत संस्कार या मालिकेने प्रेक्षकांना उलगडून दाखवली. अक्षय क्रिएशनच्या या वाटचालीतील सुरुवातीपासून आजपर्यंत एकत्र राहिलेले साथीदार त्यापैकी एक आहेत निर्माते सुधीर जोगळेकर. ते उत्कृष्ट कथाबीज सुचवून गप्प बसत नाहीत, तर निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात ते रस घेतात. सौ श्रुती जोगळेकर या अक्षय क्रिएशनच्या मालिकांमधून अभिनय तर करतातच, पण अक्षय क्रिएशनच्या प्रत्येक प्रकल्पात अक्षरशः पडेल ती जबाबदारी स्वीकारून प्रकल्पाच्या यशाला हातभार लावत असतात. श्री विवेक कोल्हटकर ही मालिका व्यावसायिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी धडपडत असतात. काही अपवाद वगळता अक्षय क्रिएशनच्या मालिकांचं लेखन श्री विनोद हडप यांनी केलं आहे. श्री सुधीर जोगळेकरांचं कल्पक आयोजन, सौ श्रुती जोगळेकरांचं कुशल संयोजन, श्री विवेक कोल्हटकरांचं आणि विजय पाध्ये यांचं खऱ्या अर्थाने व्यावसायिक व्यवस्थापन आणि श्री विनोद हडप यांचं बहुविध प्रकारचं लेखन यांचा सुरेख मिलाप म्हणजे अक्षय क्रिएशनची निर्मिती असते. अक्षय क्रिएशनने प्रेक्षकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. अक्षय क्रिएशनच्या बाबतीत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत चालल्या आहेत. या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी अक्षय क्रिएशन वचनबद्ध आहे. प्रेक्षकांशी अक्षय क्रिएशनचं नातं निर्माण झालं आहे. हे नातं जपण्यातच अक्षय क्रिएशनला कृतार्थता वाटते. अक्षय क्रिएशनच्या वाटचालीचा हा आढावा आमच्या आवडत्या शीर्षक गीताने संपवतो. स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना